नमस्कार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ, लोकमान्य गुरुकुल, डोंबिवली. इयत्ता 4थी, विषय परिसर अभ्यास, भाग 1. मी सौ सुलोचना गोरे चौधरी. मुलांनो, आज आपण पाठ क्रमांक 20 माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता या पाठाचा अभ्यास करणार आहोत. त्यामधील आपण भाग 1 पाहूया. बघा मुलांनो, इथे काही चित्र दिलेले आहेत आणि चित्राच्या खाली इथे नंबर पण छोट्या ह्याच्यामध्ये नंबर दिला आहे आणि छोट्या गोलामध्ये, आणि तिकडे एक मॅसेज पण दिलेला आहे. ते वाचूया आपण. 1 नंबर. दीपिकाचा वाढदिवस होता. तिने तिच्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावले होते. मैत्रिणी आल्यावर तिने मोठ्या आवाजात गाणी लावली. सगळ्याजणी हसत खेळत मजा करत होत्या. आता 2 नंबर बघा काय. तेवढ्यात शेजारच्या घरातील आजोबा आले. आजोबांनी दीपिकाला गाण्याचा आवाज हळू करायला सांगितला. शेजारच्या आजोबांना उच्च रक्तदाबाचा आजार होता. 3 नंबरमध्ये दीपिकाच्या घरातील मोठ्या आवाजामुळे धडधड वाढून आजोबांना त्रास होऊ लागला होता आणि आजोबांना त्रास होऊ नये म्हणून दीपिकाने ताबडतोब गाण्याचा आवाज कमी केला. आले का लक्षात मुलांनो, की इथे काय झालेलं आहे की दीपिकाचा वाढदिवस होता आणि दीपिकाने काय केलं आहे, गाण्याचा आवाज मोठा केला, पण तो गाण्याचा आवाज शेजारच्या आजोबांना त्रासदायक होऊ लागला. त्यामुळे तेव्हा आजोबांनी येऊन दीपिकाला सांगितलं की गाण्याचा आवाज कमी कर. तर त्यावेळेस दीपिकाने गाण्याचा आवाज कमी केला. इथे खाली 2 चित्र दिलेले आहेत. एक म्हणजे इथे बघा, हा जो मुलगा आहे राहुल आहे आणि दरवाजाच्या आडून पाहते ती राहुलची आजी आहे. आणि दुसऱ्या चित्रात राहुलने आजीला मिठी मारलेली आहे. का बरं असं झालं आहे, चला तर मग पाहूया. आणि चूक लक्षात आली. राहुलची आजी रोज तो शाळेतून येण्याची वाट बघत असायची. शाळेतून घरी आल्यावर ती त्याला खाऊ द्यायची. शाळेत काय काय झाले याची चौकशी करायची. राहुललाही आजीशी बोलायला कंटाळा यायचा. त्याला कधी एकदा खाऊ संपून टीव्हीवरचा कार्टूनचा कार्यक्रम बघतो असे झालेले असायचे. राहुल आपल्याशी नीट बोलत नाही याचे आजीला खूप वाईट वाटायचे. आजी उदास बघून बाबांना खूप वाईट वाटायचे. एकदा बाबांनी राहुलला त्याच्या वागण्यातील चूक समजावून सांगितली. तेव्हापासून राहुलने आजीशी बोलण्यास टाळाटाळ करणे थांबवलं. तो आजीशी प्रेमाने गप्पा मारू लागला. बघा मुलांनो, राहुलने काय करायचं रोज, आणि आपल्याही घरी आजी आजोबा असतात. ते जेव्हा आपण शाळेतून घरी जातो त्यावेळेस ते सुद्धा काय चौकशी करत असतात, हो की नाही. आणि मग त्यावेळेस आपण काय करतो, आपल्याला कंटाळा आलेला असतो, पण खरं त्यांना ऐकायचं असतं की तुमच्या शाळेत काय झालं आहे आज. ते त्यांना सगळं ऐकायची इच्छा असते, पण आपल्याला काय तो कंटाळा येतो सांगायला. पण तसं करायचं नाही. आपण त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारायच्या आहेत, म्हणजे त्यांना आनंद मिळेल. आता या 2 घटना बघा. एक म्हणजे या घटनेची चर्चा करूया आपण थोडीशी. दीपिका आणि राहुल यांचे काय चुकल्याचे तुम्हाला वाटते. दीपिकाचं काय चुकलं की तिने मोठ्या आवाजात गाणे लावले आणि राहुलने काय केलं तर तो आजीशी बोलायचा नाही. त्यांनी त्यांची चूक कशी सुधारली तर राहुल रोज आजीशी गप्पा मारू लागला आणि अशा प्रकारे त्याने आपली चूक सुधारली. आणि दीपिकाने काय केलं, गाण्याचा आवाज कमी केला. तुमच्या घरी किंवा शेजारी राहणाऱ्या वृद्ध व्यक्ती आहेत का? असतात ना आपल्या आजूबाजूला. घरी पण म्हणजे आपले आजी आजोबा असतात. त्यामुळे आपल्या घरी आणि शेजारी काय वृद्ध व्यक्ती आहेतच. त्यांना कोणकोणत्या प्रकारची मदत कराल? औषध देणे, पाणी आणून देणे, परत त्यांना कधी त्यांना उठताना बसताना त्रास होतो त्यावेळेस हाताची गरज पडते त्यावेळेस हात देणे. अशा प्रकारे छोट्या छोट्या मदत आपण त्यांना करू शकतो. आपल्या सर्वांच्या घरात किंवा नात्यात वृद्ध व्यक्ती असतात. ते आपल्यावर प्रेम करतात, आपले लाड करतात, मात्र ते आपल्यासारखी धावपळ करू शकत नाहीत. दुकानातून औषध किंवा सामान आणून देणे, माळ्यांवरील वस्तू खाली काढून देणे, सुईत दोरा ओवून देणे, छोटी छोटी कामे असतात. ते आपण वेळीच करून दिल्याने त्यांना मदत होते. मोठ्या आवाजात टीव्ही किंवा गाणे लावल्याने त्यांना कधी कधी अस्वस्थ वाटू लागते. खूप गोंगाट झाल्यास त्यांना त्रास होतो आणि अशा वेळी आपण आवाज कमी केला
पाहिजे. बरोबर आहे ना, की आपण काय करायचं, आजी आजोबांची किंवा छोटी छोटी कामं करून दिली तर त्यांना काय होतं, आपल्यासारखं ते कसं वयाने आता वृद्ध म्हणजे म्हातारे होत असतात. त्यामुळे ते आपल्यावर खूप प्रेम करतात, आपले लाड करतात. पण आपल्यासारखे आपण कसं दिवसभर घरात फिरतो त्याप्रमाणे ते आपल्यासारखं इतकं फिरत नाहीत. मग आपल्या त्या दुकानात जात नाहीत, माळ्यावरच्या वस्तू त्यांना काढता येत नाही, सुई दोरा होता येत नाही. मग अशी छोटी छोटी कामे आपण जर त्यांची करून दिली तर त्यांना बरं वाटतं किंवा त्यांना मदत होते. आणि त्या कधी मोठ्या आवाजात टी व्ही लावून गाणे मोठ्या आवाजात टी व्ही किंवा गाणे लावल्याने कधीकधी त्यांना अस्वस्थ वाटतो, खूप गोंगाट झाला त्यांना त्रास होतो. याची म्हणून अशा वेळेस आपण आवाज कमी केला पाहिजे आणि घरात थोडी शांतता ठेवली पाहिजे. अनेकदा आजी आजोबा दिवसभर घरी असतात. आपल्या मुला नातवंडाशी गप्पा मारणे हाच त्यांचा विरंगुळा असतो. आपली नात किंवा नातू शाळेत जाऊन काय करतात याविषयी त्यांना कुतूहल असते. आपल्याबद्दल त्यांना कौतुक वाटत असते. अशा वेळी आपण त्यांच्याशी प्रेमाने बोलल्यास त्यांना आनंद मिळतो. हो, बरोबर आहे की नाही. आपण शाळेत येतो मग दिवसभर आणि आपले आईवडील कामाला जातात, मग घरी दिवसभर आजी आजोबा असतात. ते काही जास्त टी व्ही पाहत नाहीत. मग त्यांचा वेळ कसा विरंगुळा म्हणजे त्यांचा वेळ कसा जाईल, तर ते तुमच्याशी गप्पा मारले की त्यांना ते बरं वाटतं. मग आपण शाळेतनं गेल्यानंतर ते काय झालं सगळ्या गोष्टी आपल्याला विचारत असतात, कारण त्यांना तुमचं कौतुक वाटत असते. म्हणून आपण त्यांच्याशी प्रेमाने व आनंदाने बोललं पाहिजे. सांगा पाहू, घरात किंवा शेजारी आजारी माणसे असतील तर तुम्ही काय कराल? तुम्हाला जे योग्य वाटते त्याच्या समोर बरोबर अशी खूण करा व जे योग्य वाटत नाही म्हणजेच अयोग्य वाटतं ते त्याच्यासमोर चूक अशी खूण करा. आता बघा, हा तक्ता दिला, हे सगळं तुम्ही तुमच्या वहीत मला लिहून दाखवायचं आहे. आजारी माणसाला उठसूट आणि कोणत्याही वेळी भेटायला जावे, चूक, अयोग्य. तिथे चूक करायचं तिकडे. आजारी माणसाला वेळेवर औषधं द्यावीत, बरोबर. आजारी माणसाला तळलेले पदार्थ खायला द्यावेत का, बरोबर का, तर नाही, चूक. मग खोकला किंवा त्यांना पुन्हा त्रास होऊ शकतो. आजारी माणसाला अनावश्यक सल्ले देऊ नयेत, बरोबर आहे. नको असलेले सल्ले द्यायचे नाहीत. आजारी माणसाला वेळच्या वेळी जेवण द्यावे, बरोबर. आजारी माणसाच्या खोलीत मोठ्या आवाजात टी व्ही पाहावा, चूक. आजारी माणसाला डॉक्टरांच्या सल्ल्याने आंघोळ घालावी, बरोबर. बरे वाटू लागले की डॉक्टरांना न विचारता औषध घेणे लगेच बंद करून टाकावे, चूक. हे सगळं डॉक्टरांना विचारायचं. हा तक्ता तुम्ही तुमच्या वहीत काढायचा आहे आणि मला पाठवायचा आहे. आता आजारी माणूस लवकर बरा व्हावा असे आपल्या सर्वांनाच वाटत असते. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची योग्य ती काळजी घ्यावी. छोट्या मोठ्या दुखापतीवर प्रथम उपचार करून आजारी माणसाला दवाखान्यात किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे. ना की गंडे दोरे, ताईत, अंगारे धुपारे किंवा तांत्रिक मांत्रिक यांचा अवलंब करू नये. डॉक्टरांकडून वेळीच उपचार करून घ्यावेत. हो, बरोबर आहे. काय जर डॉक्टरांकडे आजारी व्यक्ती असेल तर त्यांना काय करायचं आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे आणि पुन्हा तांत्रिक मांत्रिकाकडे घेऊन जायचं नाही. त्यांना योग्य वेळेस उपचार झाले तर आजारी माणूस लवकर बरा होऊ शकतो. आता इथे विचारलं आहे, विशेष गरजा असलेल्या व्यक्तींविषयी माझी जबाबदारी काय. आता हे झाले आपण आता जी पाहिली माझी जबाबदारी, हे आपल्या घरच्यांविषयी, आजी आजोबा घरी असतात त्यांच्याविषयी आपली जबाबदारी काय, की त्यांची काळजी घेणं, त्यांच्याशी प्रेमाने बोलणं, त्यांचा आदर राखणं, ही आपली त्यांच्याविषयी असणारी जबाबदारी. आता विशेष गरजा असलेल्या व्यक्तींविषयीची माझी जबाबदारी. काही मुलं जन्मताच आजारपण किंवा अपघातामुळे आपल्यापैकी काही व्यक्तींना शारीरिक अपंगत्व येते. सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांना अनेक अडचणी व गैरसोयींवर मात करावी लागते. त्यामुळे त्यांना विशेष सेवा व सुविधा आणि मदतीची गरज असते. आता हे जे विशेष गरजा असणारे व्यक्ती आहेत, काय ते, की अपघातामुळे किंवा त्यांना आजारपणामुळे जन्मताच किंवा शारीरिक अपंगत्व येते अशा व्यक्तींना, त्यांना
मग ते जेव्हा आपल्यासारख्या सार्वजनिक ठिकाणी वावरतात त्यावेळेस त्याला अनेक अडचणी येतात त्या व्यक्तींना. म्हणून त्यांच्यासाठी विशेष सेवा व सुविधा आणि मदतीची त्यांना गरज असते. मग त्यावेळेस आपली जबाबदारी काय आहे हे आपण पुढच्या व्हिडिओत पाहूया.